हे आताचे जे तरुण मुलं आहेत ते देशात परदेशात शिक्षण घेत आहेत. आताच्या मुलांना असं ज्योतिषविषयी किंवा कुंडली बघून पत्रिका बघून लग्न करावेत का न करावेत, तुमचा काय उपदेश असेल त्यांच्यासाठी? विवाह करताना पत्रिका मॅचमेकिंग पाहिलंच पाहिजे, कारण पत्रिका हे फक्त ज्योतिषी आराखडे नाही आहेत, तर ज्योतिष आणि आयुर्वेद यांचं कनेक्शन आहे. दोन व्यक्तींचे स्वभाव कसे असू शकतात हे आपल्याला त्या कुंडलीच्या कोष्टकावरून कळतं. आणि आजकालचे जे आपण पाहतोय की नात्यांमध्ये विवाह करताना त्यांना डाऊट आहे की हे लग्न टिकेल की नाही, हा पहिली शंका आहे. कारण का, तर पत्रिका जर मॅचमेकिंग नाही झाली तर वैचारिक मतभेदसुद्धा होताना दिसतात, हेल्थ वाईज इश्यू होताना दिसतात, लग्न झाली तरी मुलं होत नाही आहेत, हे कॉम्प्लिकेशन्स येतात. काही ठिकाणी PCOD PCOSचा त्रास आहे मुलींना, गर्भाशी रिलेटेड काही ना काहीतरी व्याधी विवाहाच्या आधी सुरू झालेल्या दिसतात, मुलांमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळं लक्षात घेऊन जर मॅचमेकिंग पाहिलं आपण तर त्या पद्धतीने गेल्यावर ते विवाह सक्सेस होऊ शकतात. या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे दोघं एकमेकांशी कसं टॅकल करतील, कशा परिस्थितीला कसा सामना करतील, हे म्हणजे ती पत्रिका असते किंवा ते गुणमिलन असतं. स्वभावातले जे स्पेसिफिक काही गोष्टी असतात, शारीरिक व्याधी किंवा सवयी यांचे काही विशिष्ट गोष्टी असतात, नाडी असते आद्य मध्य अंत्य, तर या नाडीनुसार शारीरिक जे काही हेल्थ इश्यू होतात, कुठल्या काहींना सर्दीच्या दिवसांमध्ये काही जण आजारी पडतात, काही पावसात आजारी पडतात, तर ते सगळं पाहिलं जातं. म्हणजे ज्योतिष पाहत असताना आयुर्वेदाचं कनेक्शन असल्यामुळे तुमचं शरीर कसं कुठल्या ऋतूमध्ये साथ देईल तुम्हाला हे पाहिलं जातं. दोघांचंही काही गोष्टी सेम असल्या, पत्रिका जुळत नसली तर दोघंही सेम टाईमला आजारी पडतील, मग कोण कुणाला पाहणार असा विषय येतो. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे पत्रिका पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आणि शारीरिक या दोन्हीही गोष्टींमधला जो ताळमेळ बसतो वैवाहिक नात्यांमध्ये, तर तो आपल्याला या पत्रिकेच्या आराखड्यात कळतो. आणि त्यामुळे पत्रिकेचं गुणमिलन, नाडीमिलन वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहूनच विवाह करणं जास्त बरं आहे.